आपण आता आलोय किसान ॲग्री शोला आणि हे आहे मोशीमध्ये, मोशी पुणे इथं खूप मोठी स्पेस आहे. ॲक्च्युली हे पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर आहे, जिथं असे मोठे मोठे एक्झिबिशन असले की इथं असतात ते. आणि हे यांच्या छोट्या छोट्या कार्स विदिन अ पार्क फिरायला, पार्किंगची चांगलीच व्यवस्था आहे. आणि समोरच आपले संभाजी महाराजांचा पुतळा. एंट्रीचं रजिस्ट्रेशन होतंय तिथं. QR कोडने आपल्याला हे भेटतं पासेस, आणि मग इकडे एंट्री करायची. आपण या हॉलमध्ये एंट्री केली आहे. तिथं तिकीट काढायचं आहे ऑनलाईन, 200 रुपये पर पर्सन. आणि नंतर मग QR कोड जनरेट झाल्यानंतर तो QR कोड त्यांना दाखवायचा तिथल्या टीमला. ते आपल्याला एक असं ID कार्ड देणार. ते नंतर इनसाठी स्कॅन करायचं आणि मग तुमची एंट्री होईल. सो नंतर आतमध्ये आल्यावर हे असं आहे सर्व शेतीचे अवजारे, ट्रॅक्टर, छोट्या ट्रॅक्टर पासून तर मोठ्या ट्रॅक्टर पर्यंत, रोटर, पंटन, सर्व याच्यामध्ये शेतीविषयक जे पाहिजे ते सर्व आहे. इथं ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था आहे. लहान मुलांना ब्रेस्ट फिडिंग, शिशुपालनगृह, फर्स्ट एड, प्रथमोपचार. इकडे यांचा फूड कॅफेटेरिया आहे वाटते. इकडे आता एक दुसऱ्या कंपनीचा ट्रॅक्टर आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यनमार म्हणून. यांचं छोटं ट्रॅक्टर, मोठं तिकडे मागे त्याच्यापेक्षा मोठं, एकदम पंजाबी स्टाईलचे ट्रॅक्टर कसे असतात तसे. आणि हे एक मिनी ट्रॅक्टर, सोलिस म्हणून कंपनी आहे. समोर हार्वेस्टर, मोठे मोठे हार्वेस्टिंग यंत्र जे असतात ते. हे तर जगजीत म्हणजे इंडियन कंपनी वाटतंय मला. जगजीत म्हणून हार्वेस्टर आहे यांचं. आणि स्वॅन ॲग्रो कंपनीचे इथं रोटर आहेत वेगवेगळे, छोटे मोठे, डिफरंट सायझेस मध्ये आहे. म्हणजे संत्र्यांच्या फळबागेमध्ये चालणारे, मोठ्या पिकांमध्ये चालणारे, छोट्या पिकांमध्ये चालणारे. तुम्ही जर शेतीविषयक शेतकरी असाल, तुम्हाला याच्याबद्दल खूपच माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. नंतर पेरणी यंत्र, हार्वेस्टिंग यंत्र, खूप वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आहेत. त्यानंतर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7220500805. याला कॉल केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल. थँक्यू. हे गहू पेरणी यंत्र आहे वाटते. इथून गहू खाली जाणार, तिकडे पेरणी केल्या जाते आणि समोरून जमीन सुपीक होते. ही कॉर्न पिकर मशीन आहे. मक्याचे जे कणस असतात ते डायरेक्ट सुकलेले कणस इकडून मक्का आतमध्ये, आणि इकडून तो क्रेन ना असा कन्व्हेअर बेल्ट मागे जाईल आणि मागे कचरा आणि वरती मक्का डायरेक्ट रेडी राहील. आणि नंतर क्रॉप हंटर नावाच्या कंपनीचं अजून एक हार्वेस्टर. अजून एका मशीन कडे जातोय, पानेसर कंपनीच आहे, पेन्सर व्हॉट एव्हर इट इज, जे काही कसं प्रोनाऊन्स करतात. आणि हे काहीतरी पिकिंग मशीन सारखं वाटतंय. हे पण काइंड ऑफ पिकिंग किंवा हार्वेस्टिंग मशीनच आहे. हे इथनं कणूस व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे गहू मक्का असेल ते इथनं पिकअप करणार, ते तिकडे फिरणार, कन्व्हेअरनं मागे जाऊन त्याचं क्लीनअप होणार सर्व. आता आपण चाललोय आतमध्ये. इकडे एक दुसरं सेंटर आहे,
तर मला वाटते नर्सरी काइंड ऑफ असं काहीतरी आहे. पोटॅटो, आंबा, कांदा, फळं, फुलं कसे उगवायचे, त्यांची मशागत कशी करायची, हे सर्व इकडे आहे. इथं अवोकाडोची रोप आहेत. हॅस अवोकाडो प्लांट म्हणून. पारंपरिक गावरान बियाणे इथं भोपा, दोडका, नंतर मक्याचे कणूस, सर्व जे आपल्याला समोर दिसते ते सगळं पारंपरिक मक्याचे बियाणे. आंबाडी भाज्या बिज्या सर्वच आहे. आंबट भाजी, वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे रोप दिसतात आपल्याला. झेंडू, महाविष्णू, या सर्व फुलांचे रोप आपण तिकडे बघितले. वेगवेगळ्या प्रकारचे सीताफळ पाहायला भेटतात आपल्याला. दादा या फळाबद्दल माहिती देता का थोडी? कुठलं आहे हे? लक्ष्मण फळ आहे. कुठलं? लक्ष्मण फळ. लक्ष्मण फळ. ते फळ कॅन्सरवर चालते. कॅन्सरवर? कॅन्सरच्या रोगासाठी. बरं बरं. आपल्याला इथं ड्रोन टेक्नॉलॉजी पाहायला भेटेल. स्प्रे ड्रोन आहे ना हा. इथे खाली स्प्रेची टँक आहे, वरती ड्रोन टेक्नॉलॉजी. आपण आलोय लो कॉस्ट सीडर यांच्या स्टॉलला. आणि इथं दोन प्रकारच्या सीडिंग मशीन आहे. एक पॅरलल सीडिंग मशीन आहे व्हॅक्युमची. व्हॅक्यूम बेस्ड आणि दुसरा आहे तो व्हायब्रेशन बेस्ड. आमचा जो व्हॅक्यूम वाला आहे तो पण तुम्हाला वेगवेगळ्या 5-6 व्हेजिटेबल्स उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आपल्या ट्रे मध्ये बुडवायचं आहे. त्याच्यातून तुमच्या ज्या सगळ्या सीड उचलल्या जातात, एका वेळी एक सीड उचलली जाते. नंतर तुम्ही फक्त ड्रॉप करू शकता तुमच्या ट्रे मध्ये. नंतर तुमची परत एक मला या ट्रे मध्ये ड्रॉप करायचे. सिम्पली ड्रॉप करा. हे तुमचं जे 2-3 हे एक व्हायब्रेशन सीडर आहे, ज्याच्यामधून सिंगल बी आपण डिपेंडिंग ऑन सीडची जी साईज आहे त्याच्यानुसार आपण व्हायब्रेशन कमी जास्त करायचे आणि तसं ते सीडिंग करून देऊ. थँक्यू. ही सुगंधी वनस्पती, याचा सोप मध्ये युज होतो. वेगवेगळे सोप आहे त्यांचे आणि डास पण पडतात या वासाने. स्प्रेइंगची ड्रोन मशीनचा आपण बघू शकतो. हा एक ड्रोन आहे आणि दुसरा ड्रोन आहे. इकडे एक झटका मशीन. झटका मशीन बद्दल मी पण खूप ऐकलंय. ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटीवर चालते अशी. आणि आपल्या शेतात जर जंगली प्राणी त्रास देत असतील, जंगली डुक्कर, माकडं, बाकी प्राणी, तर ती अशी तार लावलेली असते पूर्ण शेताला कुंपणाच्या बाजूने आणि तो 440 व्होल्टचा झटका देणार डायरेक्ट त्याला. त्याचा असा वापर होतो आणि मग ते जंगली प्राणी पडून जाणार, जेणेकरून आपल्या पिकांचं पण नुकसान वाचेल आणि शेतकऱ्याला त्यांच्या मागे धावून त्यांना शेताबाहेर काढण्याचा पण त्रास कमी होईल. अजून आपण एक पार्श्व विल्यम्स म्हणून केळी निर्यातच्या त्यांच्या स्टॉलला आलेलो आहे. आणि 2 प्रकारची केळी दिसत आहे आपल्याला. राईटला मोठी केळी आहे ही, आणि हे जे लेफ्ट साईडला आहे आपण ज्याला विलायची केळ म्हणतो ते छोटी केळ आहे. आणि केळाच्या या प्रत्येक रोपाची किंमत हे 35 ला आहे आणि हे 50 ला आहे. आणि मोठे केळ असे
जेव्हा घळ पडतो त्याला नंतर असे कीड निवडाले कीड लागतात. किती सगळं ग्रीन ॲग्रो LLP कंपनीचं आहे हे. अजून एका ड्रोन च्या स्टॉलला आलेलो आहे आपण, जिथे की खूप मोठा ड्रोन दिसतो आपल्याला. खाली टँक, वरती टँक आहे, खाली टँक आहे. पेस्टिसाइड्स टाकायची, लिक्विड पेस्टिसाइड्स, आणि हे सर्व त्याचे ब्लेड्स, जेणेकरून तो उडून फ्लाय करेल आणि आपल्याला त्याचा रिमोट फ्लाय करण्यासाठी. हे आहे एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज कंपनीचं. आता आलो आहे रॉयल स्प्रेयर वाल्यांकडे. सो यांच्याकडे हे असं आहे, केळीचा जो गोल घड असतो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, त्याला चारी साईडनं फवारण्यासाठी हे असं एक स्प्रेयर आहे, जे केळीच्या गोल घडासाठीच आहे. आणि नंतर जर उंच झाडं असतात फळांचे, शेवगा, आंबा, संत्र, त्याच्यासाठी उंच स्टिक केलेली आहे फळझाडाला फवारण्यासाठी. सो ही कमीत कमी 10-12 फुटाची असेल. तर हे यांच्याकडे मिळते. यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला इथं मिळून जाईल. आपण बघू शकतो BKT टायर कंपनीचे डिफरंट टाईपचे टायर्स आहेत इथं. म्हणजे हार्वेस्टिंग मशीन्सचे, ट्रॅक्टरचे, जे डिफरंट टेरेनमध्ये चालणारे जे टायर आहे. आता हे वेगळं टायर तुम्ही फर्स्ट टाइम बघितलेलं, असं बारीक आहे, पण त्याचे जे ग्रिप्स आहेत त्या खूप मोठ्या आहेत, आणि रबर पण खूप चांगल्या भारी प्रतीचं वाटतंय. सो अशा डिफरंट प्रकारचे आपल्याला टायर दिसतात इथं. तुम्हाला याच्यापैकी तुमच्याकडे कुठलं वाहन आहे ज्याचा मला टायर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याकडे संपर्क साधू शकता. BKT मोठं ट्रॅक्टरचं गोल फिरतंय. तिकडे समोर अजून कॅफेटेरियाची व्यवस्था आहे. झणझणीत मिसळ, वडापाव, सर्व कॅफे वगैरे, चहा पाणी नाश्त्याची आलेल्या एवढ्या सर्व जनतेसाठी व्यवस्था केलेली आहे. ट्रान्सपोर्ट व्यवस्थेसाठी पण इथं ह्या आपल्या गोल्फ कोर्सच्या ज्या कार्ट किंवा गाड्या असतात त्या आहेत इथं गोल्फ कोर्सच्या. आता आपण आलोय सोलर वॉटर पंप यांच्याकडे. UI टेक एनर्जीज कंपनीचं सोलर प्लेट्स आहेत यांचे. आणि इथं जे सोलर प्लेट लावले आहे 6 सोलर प्लेट. आता किती किलोवॅटच्या ते नाही सांगता येणार, पण 3 हॉर्स पॉवरची मोटर याच्यावर कंटिन्यू चालते जोपर्यंत चांगला प्रकाश पडतोय त्याच्यावर. सो UI टेक एनर्जीज. आलोय महिंद्राच्या बूथला. आणि महिंद्राच्या तुम्हाला माहितीच आहे, महिंद्राबद्दल काही बोलायचंच नाही. ट्रॅक्टर्स, पिकअप ट्रक, देन इकडे टाटा महिंद्राच्या कार्स आहेत. महिंद्रा राईस म्हणून यांचा बूथ आहे इथं. पिकअप ट्रक म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त पिकून विकायचंच नाही, तर पिकवून विकल्यानंतर प्रगती झाली की कार घ्यायची, ट्रक घ्यायचं, ट्रॅक्टर घ्यायचं, जेणेकरून आपण जे मेहनत केली त्याचा आपल्याला एक चांगला अनुभव घेता येईल. कारमध्ये फिरायचं शेतकऱ्याने, असं यांचं विजन आहे. रॉयल एनफिल्डचं पण आपल्याला इथं बूथ दिसतोय, आणि हिमालयन मॉडेल यांचं. रॉयल एनफिल्ड, नंतर मेटिऑर 350, क्लासिक 350 आणि हिमालयन. हे हिमालयन मध्ये मॅना ब्लॅक आणि गोल्डन कलर येतो. खूप भारी मॉडेल आहे हे. अशा प्रकारे एक्झिट करता येते इथून स्कॅनिंग करून. आणि हीच एंट्री आणि एक्झिट आहे. इकडनं त्या साईडला एंट्री आहे, इकडनं एक्झिट. ते तिकडे एंट्रीचं रजिस्ट्रेशन होतंय तिथं. QR कोडने आपल्याला हे भेटतं पासेस, आणि मग इकडे एंट्री करायची.